आम्ही नांदेडच्या कलेक्टर ऑफिसला इथे आलो असतो। कलेक्टर साहेबांची काही आमची भेट झाली नाही। कलेक्टर साहेब दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यामध्ये असल्यामुळे आमची आज उपजिल्हाधिकारी आंबेकर साहेबांची भेट झाली आहे। त्या भेटीमध्ये आम्ही शासनाला सरकारला आम्ही अशी मागणी केली की आम्हाला एकरी आता 50,000ची अत्यंत गरज आहे। आम्हाला पंचनामे नको, मागच्या वर्षीचे पंचनामे झाले, त्या पंचनाम्याचे अजून आम्हाला पैसे मिळाले नाही। तरी शासनाने गंभीर दखल घेऊन आता येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आम्हाला सरसकट 50,000 रुपयाची मदत करावी अशी एक आम्ही विनंती केली। आणि तसंच जे ओला दुष्काळ जाहीर करावा अत्यंत सर्व नांदेड जिल्हा। तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आमचे जे जनावर आहे, गुरं ढोरे, घरातील अन्नधान्य सगळं आमचं वाहून गेलेलं आहे। आता फक्त शेतकऱ्याच्या अंगावर कपडे राहिलेले आहे, याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याजवळ आता काही राहिलेलं नाही। शेतकऱ्याची जर आत्महत्या होऊ द्यायची नसेल, त्याचं जर पाप सरकारला घ्यायचं नसेल, तर येणाऱ्या काळामध्ये अत्यंत असे कर्जमाफीचा निर्णय घ्यावाच लागणार शासनाने। आणि अन्यथा भयानक संकट आहे शेतकऱ्यावर। आमच्या शेतातले सर्व पिके वाहून गेले, काहीच राहिले नाही शेतकऱ्याजवळ। पहिली पेरणी केली कोरड्या दुष्काळामुळे केली, दुसरी पेरणी केली ओल्या दुष्काळामुळे। आता काय पेरावं काय खावं हे सगळ्यात मोठा आमच्याकडे प्रश्न राहिलेला आहे। गुरे ढोरे सुद्धा आमचे वाहून गेलेले आहे। किनवट माहूरमध्ये अत्यंत दयनीय परिस्थिती आहे। शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मी विनंती करतो।